गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तेजश्री सांगेलकर या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आज तुम्ही विचार करत असाल की मी आज एवढी का नटली आहे, सजली आहे. पण आज आहे हरतालिका. हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली हरतालिकेची पूजा ही आम्ही इकडे काही करत नाही, कारण आमचे गणपती जे आहे ते गावी बसतात. आता आम्ही उद्या परवा जाणारच आहोत गावी. सो आम्ही जी रूटीन घरातली पूजा असते ती करतो. आणि पतिदेवासाठी आज व्रत पकडला जातो. तर हरतालिकेचं थोडक्यात सांगणं म्हणजे कसं आहे की सगळेच जण असे म्हणतात की हरतालिका ही पतीसाठी असते वगैरे असं. पण आहे, हरतालिका ही पतीसाठीच असते. पण हरतालिकेचं पाठीमागे त्याचं वेगळं पण कारण आहे. हरतालिका हे नाव कसं पडलं आहे, तर हरण म्हणजे नेणं आणि लातिका म्हणजे सखी. तर हे म्हणून त्याचं पूर्ण प्रोनाऊन्सिएशन केलेलं आहे हरतालिका. तर एक हरतालिकेचं मी शॉर्टमध्ये तुम्हाला स्टोरी सांगते. तर ते पार्वतींच्या वडिलांनी काय केलं होतं की त्यांचं परस्पर लग्न ठरवलं होतं. तर ते एकदम कासावीस होऊन कुठेतरी अशा लांब जाऊन बसल्या होत्या. तर त्यांनी काय विचार केला, मग त्यांची जी सखी आहे त्या सखीचा मदतीचा हात त्यांनी मागितला. म्हणजे सखीने त्यांना मदत केली. तर त्या सखीने काय केलं, तर पार्वतीला घेऊन ती सखी जंगलामध्ये गेली आणि तिला ते लपवून ठेवलं. हे तर अगदी नवलच झालेलं. मग तिकडे बसल्यानंतर पार्वतीने तिकडेच शिवलिंग घडवलं आणि तिकडे तिने असं व्रत केलं की म्हणजे ती काही अन्न पाणी वगैरे काही न घेता तिकडे शिवलिंग घडवून तिकडेच ती बसून गेली होती. आणि एकदम कठोर उपवास जेव्हा त्यांनी पार्वतीने पकडला, त्यावेळेला ही सगळी कठोर परीक्षा बघून शंकर पण हळवे झाले आणि शंकरांनी तिचा हात मागितला आणि पत्नी म्हणून स्वीकार केला. तर थोडक्यात काय झालं आहे की म्हणजे मुलीला तिच्या मनासारखा पती मिळणं हे हरतालिकेचं व्रत आहे. तर त्यासाठीच हरतालिकेचे व्रत हे पकडलं जातं. हरतालिकेचं व्रत जे आहे ही अशी कशी थोडक्यात अशी छोटी स्टोरी होती, माहिती असेल सगळ्यांना, पण मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगितली. आणि आता हे व्रत जे कसं आहे की कोणी आता पार्वतीने, जसं मी तुम्हाला या स्टोरीमध्ये सांगितलं की पार्वतीने काही खाल्लं वगैरे नव्हतं आणि तसा उपवास पकडला होता. तर आत्ताच्या जनरेशनमध्ये मोस्टली सगळेजण तसे करत नाहीत. काहीतरी फ्रूट्स खातात, पाणी पितात आणि काही फराळ करतात. पण मोस्टली तरी ह्या उपवासाला करायचं नसतं. फ्रूट्स आणि चहा पिलात तरी, तुम्ही पाणी पिलात तरी चालेल. काही जण तर असं करतात की फक्त आणि फक्त नारळाचं पाणी दिवसभर पितात आणि त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी जे आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. पण मी पण मोस्टली नारळाचं पाणी किंवा काहीतरी फ्रूट हे घेऊनच मी पण उपवास पकडते आणि दुसऱ्या दिवशी मी उपवास सोडते. तर असं एक थोडक्यात हरतालिकेचं छोटीशी स्टोरी आहे. तर जास्त काही नाही आहे, पण बघूया जेवढ्या पद्धतीने होतं. पतिदेवाला इम्प्रेस करण्याचा प्रश्न नाही आहे, पण पतीसाठी हा केलेला व्रत आहे. हे आपलं सौभाग्याचं लेणं आहे. तर म्हणून हे सगळं आज मी शृंगार घेतलेला आहे. साडी घातलेली आहे, हातात बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र वगैरे असं सगळं घालून शृंगार मी सजलेली आहे. म्हणजे हेच दिवस असतात आपले नटण्या सजण्याचे, म्हणून आपण त्या दिवशी सजतो. तर असाच थोडक्यात एक छोटासा व्लॉग मी बनवला होता हरतालिकेवरती. असाच आपण ह्याच्यापुढे माझे फोटोज तुम्ही बघा, मला कमेंट करून सांगा मी आज कशी दिसत आहे. आणि ह्याच्या पुढचे गणपतीचे जसं मी तुम्हाला हरतालिकेचं सांगितलं तसं म्हणजे ती पूजा जी आहे ती फक्त असं म्हणजे आपल्या मनासारखा नवरा भेटावा, पतिदेव भेटावे म्हणून ते केले जातात. तर मला तर आता माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले. मला तर माझ्या मनासारखं पतिदेव मिळालेलंच आहे, म्हणून त्याच्यात तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. पण म्हणजे भरपूर जण आहे आणि हा उपवास जो आहे तो प्रत्येक वर्षी पकडला जातो, केला जातो तो उपवास. मग ते पतिदेवासाठीच हा उपवास असतो. अशाच पद्धतीने मी माझा हा ब्लॉग आजचा एंड करते. टिल देन टेक केअर, बाय.